एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केलेला आहे. एकंदरीतच कालच्या नाराजी नाट्यानंतरचा हा दिल्ली दौरा मानला जातो आहे. त्यावरून खास करून विरोधकांकडून टीका होते, परंतु ते म्हणतात की रेग्युलर दौरा होता. तुम्ही बघितलं असेल की आता जे मित्र पक्षांचे दौरे का वाढलेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये अजितदादांना जावं लागलं, या आठवड्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंना जावं लागलं. आणि त्यापेक्षाही जी दुर्दैवी जी गोष्ट आहे की पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार. ठीक आहे, राजकारणमध्ये काही गोष्टी असतात. म्हणजे एका काळामध्ये मी पण देखील काँग्रेस NCPच्या मध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करणार एक सहकारी आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर पण आमची युती होती. त्यावेळी अशीच काही नाराजगीचं नाट्य तुम्हाला माहीत असेल, ठाण्यामध्ये जाहीररीतीने काही व्यक्त करण्याचं काम पण आपण केलं होतं पक्षाचे काही नेत्यांनी. पण असं असलं तरी देखील मंत्रिमंडळावरती बहिष्कार नाही. आणि मला वाटतं ते ह्या बैठका आता वाढतील. आणि दुसरं आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्यांनीच असं वक्तव्य केलं की आपल्याला कुबड्यांची आता गरज लागणार नाही, त्याच नेत्यांना जाऊन त्यांना भेटावं लागतोय. यातूनच हे स्पष्ट होतं की काहीतरी मोठं संघटनात्मक भारतीय जनता पार्टीचा एक एजेंडा नक्की झालेला आहे. ते त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध इतर अशी पण एक संकल्पना करण्याचं काम केलेलं आहे. मी कालच पुणे जिल्ह्याला होतो, तिकडे देखील तशीच मनस्थिती मानसिकता आपल्याला पाहायला मिळत आहे. लोणावळ्यामध्ये तर आजी आणि माजी आमदार दोघी एकमेकांच्या अंगावर जातील की काय मावळ तालुक्यामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली. यातूनच हे स्पष्ट होतं की आणि त्यांना कोणी रोकत नाही आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते रोकत नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे माजी आमदारांना प्रवेश दिला जातोय. विद्यमान जे असलेले राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतले पदाधिकाऱ्यांना तर मला असं वाटते भाजपचा मफलर घेऊनच प्रदेशाध्यक्ष फिरतायत. जे मिळेल त्याला गळ्यामध्ये मफलर घालण्याचं काम करतायत. यातून हे स्पष्ट होतं की एकला चलोची भूमिका ही त्यांची कुठेतरी स्पष्ट झालेली दिसली असावी आणि त्यांच्या कोर ग्रुपमधून किंवा वरिष्ठ स्तरावरती आणि म्हणून मला वाटतं हे सर्व निष्फळ प्रयत्न हे दिल्ली दरवाजे होणार आहे. ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी थेट नाराजी अमित शहा यांच्या कानावर घातलेली आहे. मला माहीत नाही त्याच्यातली कुठची नाराजगी आहे, कारण विषय काय ज्यावेळी वैयक्तिक असतात, काहीतरी ज्यावेळी पक्ष संघटनेचे असतात किंवा आपल्या मंत्रिमंडळांना वाचवण्यासाठी असतात, त्याची ढाळ करायची असेल तर मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उद्धवजींच्यावरती टीका करायची. हे काय आजच नाही, त्या अगोदरच त्यांचं ठरलेलं आहे. पण आपण बघितलं असेल की नैसर्गिकरित्या आपण कुटुंबातल्या व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आपण प्रकाश आंबेडकरांच्या नावाचा पण उल्लेख केलेला आहे. आणि ज्यावेळी काँग्रेस NCPची सत्ता होती त्यावेळी त्या समितीमध्ये होते. शिवसेना भाजपची आली तरी देखील होते. तर मला असं वाटतं त्यात काही मोठं काम किंवा फार नैतिकतेचा आधार देऊन ह्याची निवड केली अशातला भाग नाही. उलटा आमचं म्हणणं आहे की त्यांनी राजीनामा दिल्यानंतर एवढा वेळ का लागला. अच्छा, त्यात इतरही आमदारांना जर समावेश केलं तर त्यात आम्ही काय आक्षेप घेतला नाही की बा हे आमच्या विचाराचे नाही किंवा हे आमच्यावर होते, आम्हाला सोडून गेले, त्यांचं कसं तुम्ही नाव टाकलं, अशी भूमिका आम्ही घेतली नाही. ह्या सर्व स्मारकाचं काम हा लवकरात लवकर व्हावं या दृष्टिकोनातून हे समितीची गठीत होण्याचं काम खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं. कारण अगोदर पण तुम्ही बघितलं असेल की उद्धवसाहेब ज्यावेळी जायचे काय वेळी एकदम निराशजनक परिस्थिती आहे की MMRDAचे चीफला वेळच नाही, ते ज्युनियर अधिकाऱ्यांना पाठवायचे किंवा वाटायचं. त्यातूनच निराशजनक वातावरण होता आणि शेवटी निधीची तरतूद ही करणं कर्मप्राप्त आहे. तर मला असं वाटतं ही समिती झाल्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा होईल. पण अध्यक्षपदावरती नेमणूक केली, आदित्य ठाकरेंचा समावेश केला. अगोदरपासून अनेक आमदारांचा विरोध होता की उद्धव ठाकरेंना समितीच्या अध्यक्षपदी नको. पुन्हा एकदा घेतलं, कुठेतरी भाजपची आणि ठाकरेंची जवळीक वाढते असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. नाही, अजिबात नाही. ह्याच्यात काही जवळीक वाढण्याचा विषयच नाही. आणि त्या व्यासपीठावरती आम्ही आमचा राजकीय शत्रू हे काही वैयक्तिक नाही, भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्याचं काम आम्हीच करतोय. म्हणजे इतर जे आमचे विरोधी पक्ष त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका विरोधी पक्ष नात्याने आम्ही बजावण्याचं काम आम्ही करतोच आहोत. तर काय याच्यातून काही जवळीक असं नाही. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की ही प्रथा परंपरेला धरून आहेत आणि कुटुंबातला एक व्यक्ती हे असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते केलेलं आहे. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात जो वाद निर्माण झालाय कल्याण डोंबिवलीला, त्याचा फटका महायुतीला बसतोय. जे श्रीकांत शिंदे ते एका हातीने कल्याण डोंबिवलीचे घेत आहेत, एकनाथ शिंदे सांगत नाही असं देखील बोललं जाते. अनेक भागांमध्ये हे अशीच परिस्थिती आहे. म्हणजे हे दोन प्रमुख नेते आहेत म्हणून त्याची आपण चर्चा करतोय.
पण जिकडे जिकडे भारतीय जनता पार्टीचे जिकडे आमदार आहेत ते तिकडे महायुती कुठे करतायत. काही काही भागांमध्ये जर उदाहरण द्यायचं असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष तर बिनविरोध करून टाकलेले, शिवसेनेला तिकडे साधा तरी विचारण्याचं काम पण नाही केलेलं आहे. तशीच परिस्थिती कोकणामध्ये पाहायला मिळते. तशीच परिस्थिती तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पण देखील पाहायला मिळत आहेत. यातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की महायुतीमध्ये अलबेलचा राहिलेला नाही आहे, ताळमेळ राहिलेला नाही आहे आणि त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्र राज्याच्या जनतेला भोगावे लागत आहेत की मंत्रिमंडळासारख्या ह्याच्यावरती बहिष्कार घालणं हे तर मला ते करच झालं. त्याच संदर्भात आशिष शेलारने इशारा दिलाय की नवाब मलिकांना जबाबदारी दिली तर आम्ही मुंबईत युती करणार नाही, असं आशिष शेलार म्हणतात. उशिरा आलेला शहाणपणा आहे. हीच भूमिका जर घेण्याचं काम केलं मग त्यावेळी महायुती म्हणून घेऊन त्यांना उमेदवारी ज्यावेळी दिली त्यावेळी ते का चूप बसले. एवढंच जर त्यांना जर विरोध करायचा होता म्हणजे महानगरपालिका आली तर ह्यांना देशप्रेम आठवतो आणि नाही त्यावेळी सत्तेमध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसतात, प्रचार सभेमध्ये तुम्ही त्यांचा वापर करतात, तुम्ही तुमच्या त्या महायुतीचे नेते त्यांना घेऊन फिरतात, तेव्हा ह्या गोष्टी सर्व चालत आहेत. अर्थात जर बघायला गेलं तर नवाब मलिकांवरती आरोप हे चुकीचे होते. हे ज्यावेळी आम्ही त्यावेळी बोलत होतो त्यावेळी हीच मंडळी बोलत होते की नाही आणि त्यांना मंत्रिमंडळातून किंवा पक्षातून पण बाहेर जावं लागलं, त्यांना शिक्षा देखील भोगावी लागली. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सोयीनुसार ज्या पद्धतीने वागत आहेत त्याचं एक उदाहरण हे प्रकरण आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये आता प्राथमिकदृष्ट्या जागा वाटपाची बोलणी सध्या सुरू असले काय दोघांनी काही तर जागा ह्या मनसेला सोडला जाणार असल्याचं दिसून येतं. म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1-2 नगरसेवक पद उमेदवार दिले जातील असे वाटतं. हे एक गोष्ट नक्की आहे की जर आपल्याला युती करायचं असेल तर आपल्याला कुठे ना कुठेतरी थोडा त्यागाची भूमिका त्या विधानसभामध्ये घ्यायला पाहिजे. ही भूमिका ही पक्षप्रमुख ज्यावेळी आमच्याशी अंतर्गत बोलतात त्यावेळी विचारण्याचं काम करतात. अर्थात तसं कुठचाही निर्णय झालेला नाही आहे कारण शेवटी जे विद्यमान असलेले जे आमचे महानगरपालिकेचे जे सीट्स आहेत ते तर आम्हाला शाबूत ठेवावं लागतील. जे आमच्यातून सोडून गेलेले आहेत ते 2रे नंबर 3रे नंबर क्रमांकांचे उमेदवार पण आमच्याकडे तयार आहेत आणि गेल्या 1.5-2 वर्ष निष्ठेने ते आमच्याबरोबर राहत आहेत, काम करतायत, त्या भागामध्ये नेतृत्व पण देखील करतात. ठीक आहे, आरक्षण झाल्यानंतर काही बदल मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत की जिकडे पुरुष वर्ग काम करत होते तिकडे महिला झाल्यात, पण महिला संघटना पण आमची मजबूत असल्यामुळे किमान या सर्व जागा ह्या शाबूत ठेवूनच चर्चा व्हावी अशी भूमिका ही पक्षस्तरावरती दिलेली आहे. पण असं असलं तरी देखील शेवटी ज्यावेळी मित्रपक्षाला जर समावेश करायचा असेल तर काही भागांमध्ये आपल्याला त्यात कुठेतरी सीट्स सोडावे लागतील आणि म्हणून तसं एक एक्सरसाइज, तसं एक प्रयत्न विभाग प्रमुखांशी चर्चा झाली, साहेबांनी शाखा प्रमुखांशी चर्चा केली आणि विशेषतः आम्हाला जे 3 विधानसभा दिल्या होत्या त्या 3 विधानसभेमध्ये आगामी काळामध्ये काय परिस्थिती राहणार आहे, कुठे आपण लढू शकतो, कुठे लढू शकत नाही आणि जर युती झाली तर कुठच्या अशा सीट्स आहेत हे आपण त्यांना देऊ शकतो. ह्याच्यातलाही आढावा स्वतः पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे आणि तो आढावा आणि तो जो रिपोर्ट आहे तो आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि मला असं वाटतं त्या अनुशासनाने ते निर्णय घेतील. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात चिन्हाच्या बाबतीत चुकीचे मुद्दे मांडले. खरं तर निवडणुका होण्यापूर्वी चिन्हाचा निर्णय वकिलांनी मागितला पाहिजे होता असं. कदाचित कपिल सिब्बलच्या बद्दल त्यांचा आक्षेप आहे की काय असं मला वाटते. कारण काय होतं अनेक वेळा ज्यावेळी आपण कायदेशीर बाबी करत असतो त्यावेळी आपण आपली बाजू हे वकील किंवा कायदा या सर्व गोष्टीचा पाहून आपण बघतो. मला माहीत नाही ते काय बोललेत पण ते ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठांनी जर अशावेळी बोलण्यापेक्षा त्यावेळी जर सल्ला दिला असता तर नक्कीच आम्ही ऐकण्याची भूमिका घेतली असती. पण अजून वेळ गेली नाही आहे. त्यांना अजून अधिकची काही जर माहिती जर त्यांच्याकडे असेल किंवा त्यात काही कुठे आम्ही कमी पडलो असं त्याला वाटत असेल तर ते नक्कीच आमच्या नेते मंडळीशी बोलू शकतात. सर, एरवी हिंदू खतरे में है असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येतं, मात्र आता उर्दू पोस्टर्स जे आहेत ते त्यांचे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. हे जी लोक मी बोललो तुम्हाला सोयीनुसार करतायत. म्हणजे आशिष शेलार कुरेशी व्हायला तयार होतात मतासाठी आणि तुम्ही बघितलं असेल की मराठीला कसं शिक्षणाचं काम सत्ताधारी करतायत आणि आपल्याला मावशीचा दर्जा देण्याचं पण काम करतायत आणि हीच मंडळी हे विसरू नका की लोकसभेच्या वेळी महिलांना बुरका वाटप पण करण्याचं काम केलं. म्हणजे हे दुपट्टी भूमिका घेणारी ही सर्व मंडळी आहे. म्हणजे जेव्हा निवडणुकाची गरज त्यांना लागते त्यावेळी तो समाजला पण देखील आकर्षित करण्याचं काम केलं जातो.
आणि ज्यावेळी त्यांना इन लार्ज हिंदुत्वाची भूमिका घेऊन लोकांसमोर जायचं असेल तर मग हे वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका बदलत असतात. आणि म्हणून दुपट्टी भूमिका ही त्यांची आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासूनची राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं आता मतदारांना पण कळून चुकलेले आहेत की खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोण बघतोय, काय बघतोय आणि कशा प्रकारे त्याचा वापर आणि गैरवापर केला जातो. सर, मुंबई महानगरपालिकेसाठी जे संकेतस्थळ आहे तिथून मतदार याद्यांचं डाउनलोडिंग सध्या बंद आहे. एकीकडे 7च दिवस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला दिवस असा तांत्रिक अडचणीचा ठरलाय. कालच या बाबतीत अनिल देसाईजींची पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही पुण्याचं पण त्यांना सांगण्याचं काम केलं. त्या नगरपालिकांचे पण देखील तक्रारी आता आमच्यासमोर प्राप्त होत आहेत. विशेषतः मी वसंत मोरे जी आमचे निवडणूक समन्वयक आहेत त्यांनी माझ्याकडे दिलं. 2 शहर प्रमुख आमचे गजानन तरकुडेजी आणि संजय मोरेजी आहेत आणि आदित्य शिरोडकर. आम्ही उद्या सर्व या विषयावरती बसतो आणि हे जे तुम्ही बोललात हे जाणून बुजून होतोय किंवा का एवढं स्लो होतोय आणि ते जर झालं तर उद्या त्याचे परिणाम महानगरपालिकेचे जे तुमचा जो प्रोग्राम जाहीर होणार आहे, कारण आता असं समजतं की आठवड्याभरामध्ये कदाचित आचारसंहिता लावून हा संपूर्ण प्रोग्राम जाहीर केला जातोय. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे एक निकाल अजून प्रलंबित आहेत. आज त्याची तारीख होती, मी माहिती घेतली नाही, पण आज किंवा उद्यामध्ये त्याचा जो निर्णय होईल त्याचा परिणाम त्या महानगरपालिकेवर होणार आहे का, त्यासाठी पण देखील आम्ही वाट बघण्याचं काम करतोय. सर, एकीकडे आशिष शेलार टीका करताना उद्धव ठाकरे यांना फार चॅलेंज दिलं तर डिपॉझिट जप्त होईल म्हणून घेऊन त्यांनी सांगितलं. कालपर्यंत जे डिनर डिप्लोमेसी जाऊन शिवाजी पार्कला जाऊन सन्मान्य राज ठाकरेंकडे जाऊन करायचे, त्यांचा सल्ला घ्यायचे, आज आमच्याबरोबर आल्यानंतर त्यांना असं वाटते की व त्यांचं काहीच नाही. म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही त्यांचा वापर केला, विधानसभेमध्ये तुम्ही त्यांची मदत घेण्याची भूमिका घेतली आणि आता तुम्ही जाहीर सांगतायत की हे दोघं एकत्र आले तर माझा ओपन चॅलेंज आहे की डिपॉझिट जप्त होतील. ठीक आहे, मैदानात या, बघूया आपण काय होतं नाही होतं. कसं आहे की ही जी मंडळी आहे ना ही 25 वर्ष सत्तेमध्ये राहिली. स्वर्गीय बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या महानगरपालिका ते लढण्याचं काम केलं. स्वतः विधानसभेमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम केलं. आता असे जी शकुनी मामा जसे इतर पक्षात आहेत तसेच ते तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. त्याचा एक भाग म्हणूनच ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात असं म्हणावं लागेल. वारंवार 25 वर्ष शिवसेना आमच्या सोबत असताना आमची खरं तर मानहानी झाली किंवा मुंबईकरांना फसवण्यात आला असा उल्लेख करण्यात येतो. मात्र 25 वर्षामध्ये तुमच्यासोबत भाजप गेल्या वेळी तर त्यांनी डॉग वॉचची भूमिका घेतली होती ना, तेव्हा आम्ही सर्व या प्रकरणावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता त्यांची होती, राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे होते. मग या मुंबईकरांच्याबद्दल जर कुठे अयोग्य झालं असेल तर का रोखण्याचं काम त्यांनी केलं नाही, का नाही ह्या सर्व गोष्टी ऐरणीवर आले किंवा आणण्याचं काम केलं. ज्यावेळी महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर मग हे भ्रष्टाचारचे आरोप सर्व बाकीच्या गोष्टी केल्या. मला सांगा, राज्यामध्ये त्या महानगरपालिकामध्ये जिकडे युती होती, नगरविकास खाता आमचा असता तरी मुख्यमंत्री कोण होते? त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल त्या नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जर महापौर आमचा असला तर उपमहापौर कोण होते? आणि ज्या आरोप आज तुम्ही ठाण्याबद्दल करतायत, कल्याण डोंबिवलीवरती तुम्ही करतायत, त्यावेळी त्यांचं नेतृत्व कोण करत होता? त्यावेळीचे महापौर जे आता विद्यमान खासदार झालेले आहेत ह्यांच्याबद्दलचे आरोप प्रत्यारोप जे भारतीय जनता पार्टी आता करते त्यावेळी ते झोपले होते का? या सर्व सोयीनुसार या गोष्टी होत आहेत. आणि आमचा तर दावा आहे, आमचं तर म्हणणं होतं की तुम्ही श्वेतपत्रिका तयार करा ना आणि जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत हे तुम्ही सिद्ध करा. एकही गोष्ट अजूनपर्यंत ते सिद्ध करू शकले नाही. न्यायालयाने ज्यांच्यावर आरोप करून घेऊन अटक केली होती त्यांना जामीन याच मुद्द्यावरती दिलं की बा काहीच त्यांनी महानगरपालिकेने किंवा शासनाने आणि विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांनी हे सिद्धच करू शकले नाही की याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे. तर ह्या सर्व निवडणुका येतानाच या गोष्टी ते बोलले जातात, केले जातात, त्याला काय अर्थ नाही. ओके, बोलिए सर. निकाय चुनाव से पहले बीजेपी और शिवसेना के बीच में अनबन की खबरें सामने आ रही है. पहले कैबिनेट में शिवसेना के मंत्री शामिल नहीं होते हैं, उसके बाद अचानक उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाह से जाकर मुलाकात करते हैं. इस पूरे राजनीतिक घटनाक्रम को आप किस तरीके से देखते हैं? देखिए, जब देश के नेता अमित शाह जी जब महाराष्ट्र में आए थे तो उन्होंने ये स्पष्ट किया था कि हम अब किसकी हमको जरूरत लगेगी नहीं. मराठी में जैसे कहते कि हमको कुबड़ियों की जरूरत लगेगी नहीं. इसका मतलब ये है कि स्वबल के ऊपर का नारा लेकर वो चल रहे हैं.
और उसका एक भाग ही बोलकर भारतीय जनता पार्टी नगर पालिकाओं में कहाँ पे भी उन्होंने युति की नहीं है। जहाँ उनको जरूरत लगती है वहाँ युति उन्होंने की, जहाँ जहाँ उनके विधायक है वहाँ पे वो निर्दलीय बोलकर या अपने बल के ऊपर खड़े रहने का काम कर रहे हैं। कुछ जगह के ऊपर तो नगर अध्यक्ष भी उनका इंडिपेंडेंट चुनकर आ गया कि सामने कोई कैंडिडेट भी नहीं रहे। इसका मतलब ही ऐसा है कि मित्र पक्ष को अलग रखने का काम किया जा रहा है। और उसका एक भाग बोलकर आपने देखा होगा कि यही महीने में दो बड़े नेता राज्य के, एक अजित दादा जो राज्य के उप मुख्यमंत्री और एकनाथ शिंदे जी जो उप मुख्यमंत्री, उनको दिल्ली सवारी करना पड़ रही है। इसमें ही ये स्पष्ट होता है कि यहाँ पे कुछ अलबेल नहीं है। और दुर्दैव की बात है कि इन पर्सनल एजेंडा को लेकर या पर्सनल कोई राजनीति को लेकर मंत्रिमंडल के ऊपर बहिष्कार डालना, ये पहले बार हमने सुना है कि मंत्रियों वहां से कैबिनेट में कुछ आए नहीं, जो थे वो भी निकल गए। ये दुर्दैव की बात है और राज्य को इसका बहुत बड़ा परिणाम होने वाला है। तो आप ये कह रहे हैं कि देवेंद्र फडणवीस के कैबिनेट में अजीत पवार और एकनाथ शिंदे की उपयोगिता जो है वो खत्म हो गई है? देखिए, ऐसा है कि राजनीतिक स्तर के ऊपर ही उनकी उपयोगिता खत्म हो गई है और वो अपनी ताकत अपने बल पे बढ़ाने का काम कर रहे हैं। और ये नगर पालिका में आपको दिख रहा है, जिस तरह से नगर पालिका में दिखेगा वैसे ही जिला परिषद में भी वही स्थिति है। महानगर पालिका में मुंबई छोड़कर तो उन्होंने ऐलान ही किया है कि हम महायुति बोलकर लड़ेंगे नहीं। और इसलिए आप देखेंगे कि जो मेरी जानकारी है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी आज अन्य लोगों का विकल्प सोचने पे मजबूर हो रही है। इसका मतलब ही ऐसा है कि उनको भी पता चला है कि ये ज्यादातर तक के हमारे साथ रहेंगे नहीं और जब जरूरत खत्म होगी तो हमको उठा के फेंक सकते हैं। दूसरा सवाल एक लास्ट है, ये तो हुई शिवसेना और बीजेपी की बात। आशीष शेलार भी ये कह रहे हैं अजीत पवार को कि अगर नवाब मलिक साथ रहे तो यहाँ कम से कम मुंबई में हम गठबंधन नहीं करेंगे। देखिए, ये बहुत ही सोचानुसार होता है। ये अगर इतना ही अगर उनको कहना था तो फिर जब विधानसभा में जब वो चुनाव के उम्मीदवार थे तो कौन से पार्टी के थे? उन्होंने कहा हम प्रचार को नहीं जाएंगे, मतलब महायुति के उम्मीदवार बोलकर वो वहां पे उनको उम्मीदवारी दी गई। अब वो कह रहे हैं कि महानगर पालिका में वो साथ रहेंगे तो नहीं रहेंगे। ये दुपट की भूमिका है, ये सिर्फ जताने का काम करता है और अंदर ही अंदर एक दूसरे के साथ ये सब मिले हुए हैं। और इसलिए आपने देखा होगा कि किस तरह से जब वो मुस्लिमों के बारे में द्वेष निर्माण करते हैं और जब मुस्लिमों के मत मांगने जाते हैं तो वो खुद कहते हैं कि मैं आपके लिए आशीष शेलर नहीं, मैं आपके लिए आशीष कुरैशी होने के लिए तैयार हूँ। तो ये सब दुपट की भूमिका लेने का काम कर रहे हैं। सचिन जी, एक तरफ ये तीनों नेता आपस में दावा करते हैं कि हम गठबंधन धर्म का पालन कर रहे हैं, लेकिन जिस दिन ये गठबंधन हुआ, जिस दिन बैठक हुई, बैठक की बात सामने, उसी दिन रात को रविंद्र चौहान के नेतृत्व में बहुत से लोगों ने शिवसेना से बीजेपी में शामिल हुए। तो ऐसी परिस्थिति में एक तरफ ये, दूसरी तरफ आशीष शेलार कहते हैं कि खुलकर विरोध हो रहा है नवाब मलिक का। तो ये किस तरह का गठबंधन हुआ? नहीं, ये बहुत सोची साजी चीज है कि आप सिर्फ हम बोलते रहेंगे, आप सिर्फ करते रहेंगे, ये उनका दिखावा है। और ये दिखावा इन्होंने ऐसा ही कहा था जब इसके पहले विधानसभा के चुनाव हुए। क्यों नहीं उन्होंने भूमिका ली कि नवाब मलिक अगर साथ में रहेंगे तो हम आपको सरकार में भी नहीं लेंगे, सरकार में लेने का काम किया। तो ये सब चीजें बनावटी है, दिखावा है और ये पूरी तरह से लोगों में अलग अलग तरीके की माहौल तैयार करने का काम करते हैं। और ये सब इनके बी टीम्स हो गए। आपने देखा होगा कि जब ऐसा हिंदुत्व का विषय आता है तो समाजवादी पार्टी जैसी पार्टी यूपी में गठबंधन में और यहाँ पे वो किसको मदद कर रही है, ये भी सब चीजें आपने देखी होगी। तो ये सब चीजें और ये तो होने वाली है, अभी आगे देखिए होता है क्या। सचिन जी, महाराष्ट्र के नंदुरबार में एक संस्था है जामिया इस्लामिया दरातुल उलूम, इनके ऊपर पहले कई आरोप लगे हुए हैं, यमन के नागरिकों को अवैध तरीके से जगह देना, इसके अलावा कई प्रॉपर्टीज को उसके ऊपर अवैध तरीके से कब्जा करना। अब FCIW जो संस्था है, जो रेगुलेटरी फॉर्म है, उन्होंने महाराष्ट्र सरकार को निर्देश दिए हैं कि इस पूरी संस्था के ऊपर इसकी प्रेमाइसिस को सीज किया जाए। बीजेपी के नेताओं का आरोप है कि एक तरह से अल्फा लाइव यूनिवर्सिटी का दूसरा प्रारूप है नंदुरबार में। आप किस तरह से देखते हैं इस पूरी? नहीं, मैंने उसकी पूरी जानकारी नहीं ली, लेकिन आज भी जो जैसे आया कि राष्ट्रहित ही पहला है और राष्ट्रहित के लिए अगर ऐसी कोई चीजें अगर होती होगी तो उसकी जांच होकर उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। कोई भी यूनिवर्सिटी के अगर एक प्रोफेसर, कोई भी यूनिवर्सिटी का अगर एक अधिकारी अगर कुछ ऐसी हरकतें करता है तो पूरे यूनिवर्सिटी को बदनाम करना मुझे लगता है ये उचित नहीं होगा। इस मामले में मेरी कोई और अधिक की जानकारी नहीं है, लेकिन पूरी तरह से इसकी जांच होनी चाहिए और अगर अवैध रीति से देश के हित करने का काम अगर कोई कर रहा होगा तो उसके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए। बीएमसी चुनाव को लेकर कांग्रेस ने कहा कि वो अकेले लड़ेगी,
कल समाजवादी पार्टी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस किया गया और ये कहा गया कि अकेले लड़ेगी। यूबीटी की क्या भूमिका है? देखिए, हम एक विपक्ष के नाते से हम सबको साथ में जोड़कर रखने का काम कर रहे हैं। आज राहुल गांधी जी ने जो वोट चोरी के बारे में जो एक मुहिम ली थी, उसका नेतृत्व महाराष्ट्र में हमने किया, तो हम एक विपक्ष की जवाबदारी तो हम पार कर रहे हैं। और जिस तरह से एक विपक्ष की जवाबदारी होती है कि सभी विपक्ष के पक्ष के लोगों को साथ में लेकर हमको चुनाव में जाना चाहिए, साथ में लेकर हमको काम करना चाहिए, और इसलिए हमारा ये प्रयास रहा है। लेकिन इस प्रयास में अगर कोई आता है तो ठीक है, नहीं आता है तो भी हम हमारी विपक्ष की भूमिका लेंगे। मुझे हैरानगी की बात है, जब कांग्रेस की बात होती है तो हम जब वोट चोरी के बारे में सबको संगठित करते हैं और बड़े पैमाने के ऊपर मुंबई में जब मोर्चा निकलता है, प्रेस होती है, तो कांग्रेस के वरिष्ठ लोग मनसे के लोगों के साथ बैठने के लिए तैयार होते हैं, मोर्चे में साथ में आने के लिए तैयार होते हैं, और जब ऐसी युति या गठबंधन की बात होते हैं तो एक आशंका निर्माण करते हैं। ये एक आश्चर्यजनक बात है। मैं इसमें और ज़्यादा कुछ नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन एक बात स्पष्ट है कि जो विपक्ष के लोग आएंगे और जो महायुति के विरुद्ध में खड़े रहेंगे, उनको सबको साथ में लेने का प्रयास हमारा है। फिर वो कोई भी पार्टी हो, सिर्फ मनसे नहीं, फिर कल उठ के कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, समाजवादी हो, आरपीआई के अन्य घटक हो, इन लोगों को भी जोड़ने का प्रयास हमारा कल भी था, आज भी और कल भी रहेगा। सर, एक मराठीत आहे सर, हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करताना असं म्हटलंय की शिंदे यांनी दिलेश्वरांना गाठलं कारण देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री तर अमित शहा आहेत, कारण तेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात। नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जसं आपण नेहमीच बोलतो आणि संजय राऊत साहेब पण नेहमीच सांगतात की यांची सूत्रधार सर्व कुठे बसलेले आणि सूत्र कुठनं हलवले जात आहेत। तर आजही बाय डिफॉल्ट जरी राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीची सत्ता असली तरी देखील त्याचं नेतृत्व हे दिल्लीवरूनच केलं जातं आणि सूत्र तिकडनं हलवले जाते। म्हणून तुम्ही बघितलं असेल की काही जरी झालं तरी एनसीपी बरोबर युती होणार नाही 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 म्हणणारे ह्यांना आज बाजूला बसावं लागतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।